नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. 89वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 15 ते 18 जानेवारी दरम्यान होणार असून संमेलनाचे उद्घाटन 16 जानेवारी रोजी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. 89वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 15 ते 18 जानेवारी दरम्यान पिंपरीतील हिंदुस्तान ऑटोमॅटिक्स मैदानावर भरवण्यात येणार आहे. संमेलनाचे उद्घाटन 16 जानेवारी रोजी माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता होणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष PD पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य, कोषाध्यक्ष सुनील महाजन यांच्यासह महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ कवी मंगेश पावगावकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. माधवी वैद्य यांनी संमेलनाचा कार्यक्रम जाहीर केला असून 15 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता ग्रंथदिंडी निघणार असून दिंडीचे पूजन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन 16 जानेवारीला शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस, डॉक्टर DY पाटील, ज्येष्ठ गीतकार गुलजार, पालकमंत्री गिरीश बापट, सदानंद मोरे, पिंपरी चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, शिंताकांत महापात्र यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पिंपरी चिंचवडला 15, 16, 17, 18 जानेवारी रोजी HAच्या ग्राउंडवरती हे होत आहे. या कार्यक्रमाचं संमेलनाचं उद्घाटन आदरणीय शरद पवार साहेब यांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमाला मुख्य उपस्थिती आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीसजी या कार्यक्रमाला हजर राहत आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय डॉक्टर DY पाटील साहेब आणि सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे आदरणीय गुलजारजीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत. तसेच आपले पालकमंत्री आदरणीय गिरीश बापट, 88व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय सदानंद मोरे सर, आमच्या महापौर पिंपरी चिंचवडच्या शकुंतला धराडे या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत. तसेच ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित सत्यव्रत शास्त्री, रहमान राही, केदारनाथ सिंह व श्री सीताकांत महापात्रा आणि आत्ताच मी आपल्याला मगाशी सांगितलं आदरणीय चौधरी सर सुद्धा 4 दिवस उपस्थित राहत आहेत. आणि 6वे जे आहे ते काबरा गुजरात चंद्रशेखर कंबाड हेही उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी आदरणीय शरद पवार साहेबांची मुलाखत आहे आणि संध्याकाळी आदरणीय माशेलकर साहेबांची मुलाखत आहे. त्याच दिवशी संध्याकाळी संगीत रजनी आशाताई भोसले यांचा 2 तासाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होत आहे. 18 तारखेला सकाळी तरुणांसाठी आदरणीय चेतन भगत यांची मुलाखत होणार आहे. तसेच त्या दिवशी संध्याकाळी समारोपाचा कार्यक्रम या ठिकाणी नितीनजी गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली जावेद अख्तर प्रमुख पाहुणे म्हणून आणि सांस्कृतिक मंत्री तावडे साहेब या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. तसा हा भरगच्च कार्यक्रम, आता कार्यक्रम पत्रिका ताईंनी वाचून दाखवलीच आपणाला. तसा हा 4 दिवसाचा भरगच्च असा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला महाराष्ट्रीय जनतेने चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो व आपण सर्वांनी या कार्यक्रमाला यावं. पुरस्कार सन्मानित लेखकांशी संवाद मुद्दामून ठेवलेला आहे, कारण त्यांना नुसतं आपण सन्मानित करतो पण त्यांचे विचार ऐकण्याची खूप मौलिक संधी आपल्याला इथे मिळेल. आणि मंगला खाडीलकर आणि संतोष कुमार भोंकर ही मुलाखत घेतली. जरूर. सहज सोप्या भाषेतून वाचकाला जगायचे बळ देणारे कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले. काय जवळ घेते नि वासरू लुचू लागतं
आपण गाऊ लागलो की गाणं सुचू लागतं. गाणं जसं जनात आपण गाऊ शकतो, जसं मी आता म्हणतोय, परफॉर्म करतोय, गाणं जसं जनात आपण गाऊ शकतो, गाणं आपल्या मनात आपण गाऊ शकतो. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे असे म्हणत सहज सोप्या भाषेतून वाचकाला जगण्याचे बळ देणारे, नवी उर्मी देणारे कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे वयाच्या 86व्या वर्षी बुधवारी मुंबईत निधन झालं. मंगेश पाडगावकर यांचे पार्थिव आज दुपारी 3 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यावर 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील. मंगेश पाडगावकर यांची अनेक कविता संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. महाराष्ट्राला प्रेम शिकवणारा कवी हरपला अशी भावना काही मान्यवरांनी व्यक्त केली. असं असलं पाहिजे असं आपल्या गाण्यावर बंधन नसतं. असं असलं पाहिजे असं आपल्या गाण्यावर बंधन नसतं. असं नसलं पाहिजे असंही आपल्या गाण्यावर बंधन नसतं. गात गात आपल्याला गात गात केव्हाही जाता येतं. आपलं गाणं केव्हाही गाता येतं. गात गात केव्हा आत असलं पाहिजे गाणं, तर गात गात केव्हाही जाता येतं. आपलं गाणं केव्हाही गाता येतं. एकटं एकटं चालताना गाणं म्हणता येतं. एकटं एकटं चालताना गाणं म्हणता येतं आणि धुणी वाळत घालताना गाणं म्हणता येतं. एकटं एकटं चालताना गाणं म्हणता येतं आणि धुणी वाळत घालताना गाणं म्हणता येतं. चुली पुढे रांधताना गाणं म्हणता येतं आणि मच्छरदाणी बांधताना गाणं म्हणता येतं. चुली पुढे रांधताना गाणं म्हणता येतं आणि मच्छरदाणी बांधताना गाणं म्हणता येतं. त्याला जेवण वाढताना गाणं म्हणता येतं आणि घरात केर काढताना गाणं म्हणता येतं. आजोबांना पडलं होतं भलं मोठं टक्कल. आजोबा म्हणायचे ज्याला असं टक्कल त्यालाच असते अक्कल. आणि आजोबा म्हणायचे ज्याला असं टक्कल त्यालाच असते अक्कल. मी खिजवून म्हणायचो आजोबा यमकासाठी घ्या आता बक्कल. आजोबा मोठ्याने ओरडून, मग आजोबा मोठ्याने ओरडून म्हणत, अरे साल्या यमक्या मला देतोस धमक्या. यमकांच्या या धंद्यामध्ये मी आहे खमक्या. नात आजोबा आपल्याच नादात स्वतःशीच गात असत. आजोबा आपल्याच नादात स्वतःशीच गात असत. गाता गाता मध्येच थांबून स्वतःशीच गोड हसत. गाता गाता मध्येच थांबून स्वतःशीच गोड हसत. मी जवळ गेले की मला म्हणत, बेटा एक लक्षात ठेव, बेटा एक लक्षात ठेव, एकटं एकटं जाता आलं पाहिजे आणि स्वतःला स्वतःशीच गाता आलं पाहिजे. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता.
समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. केंद्राची मदत ही दुष्काळग्रस्तांसाठी अत्यल्प आहे, अशी माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. केंद्र सरकारने दुष्काळग्रस्तांसाठी जाहीर केलेली मदत अतिशय अल्प आहे. ही मदत राज्यातील जनतेच्या तोंडाला पाणी पुसणारी असल्याची टीका महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मोहन जोशी, ॲडव्होकेट अभय छाजेड, विश्वजित पवार, कमलेश वारे आदी उपस्थित होते. केंद्राने राज्य सरकारसाठी 3,100 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मागील 7-8 महिन्यांपासून आम्ही भरीव मदतीची अपेक्षा करत होतो. लोकसभेतही मी तशी मागणी केली आहे. सुरुवातीला शिवसेना विरोधी पक्षात बसली होती तेव्हा राम शिंदे यांनी 50,000 कोटींची मागणी केली होती. किमान 10 ते 15,000 कोटीची मदत मिळायला हवी होती, असंही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. तर प्रश्न अनुभवाचा नाही, घोषणा त्यांनी केलेली आहे. एक तर पहिल्यांदा ही मदत फार अल्प आहे. 3,000 कोटींनी महाराष्ट्राचं काही भागणार नाही. सातत्याने ज्यावेळी अशी परिस्थिती निर्माण झाली असताना मला सांगा 3,000 शेतकरी जेव्हा आत्महत्या करतात, अशी परिस्थिती राज्यात कधी नव्हती. मग एवढा उच्चांक आहे या बाबतीमध्ये महाराष्ट्र आता अग्रेसर झालेला आहे. म्हणजे एवढी माणसं आज महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होत आहेत. याचा अर्थ किती स्फोटक परिस्थिती महाराष्ट्रात आहे असं मला सांगायचं आहे. आणि त्यामुळे हा निधी गेल्या 7 ते 8 महिन्यापासून सातत्याने सरकारला मी आठवण करून देतोय की हा निर्णय लवकर घ्या, कर्जमाफीचा निर्णय लवकर घ्या. सातत्य काही घडत नाही आहे. आता घोषणा झाली आहे, पाहूया केव्हा पैसे मिळणार आणि हा पैसा नेमका कशा स्वरूपात शेतकऱ्यावर पोहोचणार आहे हा खरा प्रश्न आहे. नैसर्गिक आपत्तीला काही सरकार भाजपने जबाबदार असंही कधी म्हटलेलं नाही आहे आणि काँग्रेस तर निश्चितच जबाबदार नाही या गोष्टीला. नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीमध्ये कुठलं राजकारण करण्याची भूमिका आमची कधी नव्हती, असल्याचं कारण नाही आहे. पण हे काँग्रेसच्या सरकारच्या राजवटीत ही तुलना अशा प्रकारची करणं अतिशय चुकीचं आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की कृपया एका वेगळ्या दृष्टिकोनात या गोष्टीकडे पहा. आपण राज्याला अधिक पैसा मिळाला तर आम्हाला आनंद आहे या गोष्टीचा. एकनाथ खडसेंचं तुम्हाला ऐकायचं असेल जरूर ऐका. 50,000 कोटी एकनाथ खडसेंनी मागितले. आमचं म्हणणं किमान 10 ते 15,000 कोटी महाराष्ट्राला मिळाले पाहिजे आपल्याची अपेक्षा आहे. आतापर्यंतचा सगळ्यात भीषण दुष्काळ सुद्धा आतापर्यंत एवढा महाराष्ट्रात कधी नव्हता. 72 नंतर हा सगळ्यात मोठा दुष्काळ महाराष्ट्रामध्ये अवस्था असताना ह्याच्यात नवल तसं काय. ही त्या तुलनेमध्ये दुष्काळाच्या तीव्रतेच्या तुलनेमध्ये ही मदत कमीच आहे ना. रंगसंगत प्रतिष्ठानच्या भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार गझलकार सुप्रिया जाधव यांना डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते देण्यात आला. मराठी गझलांमध्ये सुरेश भट, दीपक करंदीकर, प्रदीप निफाडकर अशी गझलकारांची परंपरा मराठीला मिळाली. मराठीचे गझलचे भविष्य उज्ज्वल आहे, असे मत 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केलं. पुण्यातील रंगसंगत प्रतिष्ठानच्या वतीनं भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार यावर्षी गझलकार सुप्रिया जाधव यांना श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, रोख 2,000 असे या पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाला प्रमोद आळकर, सुरेशकुमार वैराळकर, भारत देसरडा यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. तरुण गझलकारांना पुरस्कार देऊन तरुणांचा आणि गझलकारांचा वाङ्मयाचा अनुबंध जोडण्याचं काम ही रंगसंगत प्रतिष्ठान करत असते. पुरस्कारामुळे तरुणांमध्ये मराठी गझलाविषयी प्रेम उद्दंगत होते. उर्दू गझल आहे, तिच्या मराठीशी अनुबंध जोडला तर हिंदू मुस्लिम समाजाला जोडणारी गोष्ट होईल, असंही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. आमचे हे वकील वाघाची शिकार त्यांनी केली नाही, पण वाघाच्या शिकारीच्या प्रक्रियेमध्ये ते साक्षीदार राहिले, तटस्थ साक्षीदार राहिले. अशा या 2 ॲडव्होकेट मधला हा संदर्भ मला महत्वाचा वाटतो. गेली अनेक वर्षे वेगवेगळे उपक्रम करत असताना वकीलचा आणि साहित्याचा काय संबंध आहे मला काही लक्षात आलं नाही. महाराष्ट्राच्या अजेंड्यावरती असे मोजके वकील आहेत की जे वकील आपल्या कोर्टातली प्रॅक्टिस सांभाळून, कोर्टामध्ये खरं म्हणलं तर वकील खोटंच बोलतात, खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करण्यामध्ये जो प्रवीण असतो तो श्रेष्ठ वकील मानला जातो. त्यातले कॉन्ट्राडिक्शन मला काही लक्षात आले नाही. पण खऱ्याचं खोटं करणारे वकील साहित्याच्या क्षेत्रात, संस्थात्मक कार्याच्या, सार्वजनिक जीवनामध्ये, सांस्कृतिक कार्यामध्ये सत्यनिष्ठ अशा प्रकारचं योगदान देतात, संचिताची पालखी वाहतात.
आणि त्यामध्ये प्रमोद आडकरांचा वाटा आहे हे माझ्या दृष्टीने महत्वाची मागणी. ते एक छोटे सेशन म्हणून तर आम्हाला अनुभवाला आलेलेच आहेत, पण हे मोठे अशा प्रकारचे बाकी वाढाले म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो. सुरेश सुप्त गुण झपाट्याने विकसित होऊन ते उत्तुंग भरारी घेतात आणि आपल्या कुटुंबालाही मान सन्मान मिळवून देतात. मित्र आणि रंगत संगत प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा प्रमोद आडकर, ज्यांना आता पुरस्कार आपण हा दिलेला आहे नुकताच, त्या गझलकार कवयित्री सुप्रिया जाधव, इथे मंचासमोर ज्यांचं नाव या वर्षी जवळजवळ सर्वच मंडळी बसलेले नामवंत, पण मी काही लोकांचा प्रामुख्याने उल्लेख करेल. त्याच्यामध्ये सबनीस वहिनी आहेत, पितृतुल्य गझलकार घनश्यामजी धेंडे आहेत, आद्य महिला गझलकार असं यांचा उल्लेख केला जातो. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. डेक्कन इक्वेस्ट्रियन असोसिएशन आणि महर्षी जिमखाना अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने 6व्या राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. डेक्कन इक्वेस्ट्रियन असोसिएशन आणि महर्षी जिमखाना क्लब अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने 6व्या राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेचं पुण्यामध्ये आयोजन करण्यात येणार आहे. शिवसृष्टी कात्रज आंबेगाव येथे दिनांक 4 ते 6 जानेवारी दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. यामध्ये 5 गट करण्यात आले असून वयवर्षे 10च्या पुढील स्पर्धकांना सहभागी होता येईल, अशी माहिती संयोजक विनायक हडबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शिवामृत दूध उत्पादक संघ अकलूजचे कार्यकारी संचालक धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते. स्पर्धेमध्ये राज्यभरातून 16 संघातील 175 खेळाडूंनी सहभाग निश्चित केला आहे. पुणे, अमरावती, गडचिरोली, सातारा, मुंबई, अकलूज, ठाणे, फलटण अशा विविध भागातील स्पर्धक यामध्ये सहभागी होणार आहेत. या निमित्ताने पुणेकरांना अश्वारोहणाचे प्रत्यक्ष पाहण्यासाठी संधी मिळणार आहे. वयवर्षे 10 ते 12, 12 ते 14, 15 ते 18 आणि 18 ते 21 अशा 5 गटांमध्ये स्पर्धक सहभागी होणार आहेत, असंही यावेळी सांगण्यात आलं. असोसिएशन हे असोसिएशन असंच म्हणजे नावच असोसिएशन आहे का कसं काय? हे नाव असोसिएशन आहे आणि आपण याच्यामध्ये म्हणजे असोसिएशन म्हणजे संघटना म्हणजे आता पुणे जिल्हा संघटनेच्या ऐवजी डेक्कन इक्वेस्ट्रियन असोसिएशन असं हे आहे. आता आपण याच्यामध्ये प्रयत्न करतोय की याच्यातली जी राष्ट्रीय संस्था आहे इक्वेशन फेडरेशन ऑफ इंडिया, मग तशी इक्वेस्ट्रियन फेडरेशन ऑफ इक्वेस्ट्रियन अजून ते पूर्वी एक होतं तुम्ही काही बाईचं नाव ते महाराष्ट्राचं होतं त्यांच्याकडे, पण पुण्यातलं नव्हतं. हां, मग काहीच असं काही नाही आणि त्या दृष्टीनेच लोकांनी आम्ही पूर्ण राज्यातली जे काही संघटना बोलवतोय त्या सगळ्यांना आम्ही हे अपील करतो की तुम्ही तुमच्या संघटना तयार करा जिल्ह्याच्या. असं करून आपण एक चांगली संघटना करून
पुढे जाऊया. पण आता जर ह्या स्पर्धेतनं मुलं जर समजा राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय स्पर्धेतनं जर पुढे जर गेली तर इंडियन इक्वेस्टेरियन असोसिएशन तुम्हाला तुमच्या मुलांना सहभागी करून घेणार का? आता या खेळात हा एक वेगळा भाग आहे अजून की तुम्ही इंडिव्हिज्युअल सुद्धा नॅशनल गेम्सला जाऊ शकता. बरं, तुम्ही सिलेक्शन ट्रायलला जाऊ, त्यांच्या जेव्हा सिलेक्शन ट्रायलला जाता इंडिव्हिज्युअली पण तुमची एंट्री देऊ शकता. बरं, त्यामुळे आपण हा प्रयत्न करतो की या स्पर्धेत जी मुलं पुढे येतील त्यांच्याकरता एक वेगळी टीम करून महाराष्ट्राकडे त्यांना प्रतिनिधित्व मिळवून देणं. त्याच्यातला खरं मुख्य अडचणीचा भाग असा आहे स्पर्धांना जाण्याकरता की बाकीच्या खेळांना जाताना तुमचं काही आर्चरी असेल किंवा हॉकी असेल तुम्हाला तुमचं इक्विपमेंट घेऊन जायचे ते तुमच्याबरोबर तुम्ही कॅरी करू शकता. पण या सगळ्या पुढच्या स्पर्धांना जाताना म्हणजे राज्याच्या पुढच्या स्पर्धांना जाताना किंवा राज्यामध्ये सुद्धा आता आपल्या याच्यात येणारी एक गडचिरोलीची टीम आहे, एक अमरावतीची आहे, अशा वेगळ्या टीम्स आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रात्री उशिरा धावणारी वाहतूक नियंत्रणासाठी 8,000 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. नववर्षाचे स्वागत करताना शहरातील अनेक भागांमध्ये नागरिक बहुसंख्येने वाहनांसह रस्त्यावर उतरतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होऊन अनुचित घटना घडण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी यंदा फर्ग्युसन महाविद्यालय रोड, महात्मा गांधी रोड, कॅम्प परिसरातील नॉर्थ मेन रोडसह चांदणी चौकात वाहनांना रात्री 9 नंतर प्रवेशबंदी केली आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांसह हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त सुनील रामानंद, विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त श्रीरंग आवाळ यांनी दिली. साधारणतः 750 कर्मचारी आणि 55 अधिकारी यासाठी पुणे शहरातल्या विविध रस्त्यांवरती असतील. जे 28 नाके सेंट्रली ठरवण्यात आलेले आहेत त्या प्रत्येक नाक्यावरती ट्रॅफिकचे कर्मचारी त्यांच्या ब्रेथ अनालायझरसह असतील. त्याच्याशिवाय प्रत्येक महत्त्वाच्या चौकामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये ट्रॅफिकचा वेगळा बंदोबस्त लावला जाईल. तो बेसिकली ट्रॅफिक रेग्युलेशनसाठी असेल, रॅश आणि नेग्लिजंट ड्रायव्हिंगसाठी, आणि दुसरा आहे तो म्हणजे ड्रंकन ड्रायव्हिंगच्या केसेस करण्यासाठी. 1 तारखेपासून पुणे शहरामध्ये ड्रंकन ड्रायव्हिंगची विशेष मोहीम राबवण्यात आलेली आहे. त्याच्यात 1250च्या वर ऑलरेडी केसेस एका महिन्यात झालेल्या आहेत आणि तीच मोहीम आम्ही पुढे चालवत आहोत. मागील वर्षी 31 डिसेंबरला 378 लोक आम्ही पकडले होते दारू पिऊन गाडी चालवताना. त्या सर्वांना आम्ही 149 नोटीस देऊन त्यांच्या घरी त्या सर्व केलेल्या आहेत, जेणेकरून त्याची पुनरावृत्ती यावर्षी होऊ नये. त्याशिवाय आम्ही 2 वाहनं ॲक्सिडेंटग्रस्त जे आहेत ती माउंट केलेली आहेत 2 ट्रक्सवरती आणि ते पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या विविध भागांमध्ये विविध ठिकाणी ते लावले जातील. त्याच्यावरती पुणे शहर वाहतूक शाखेतर्फे दारू पिऊन गाडी न चालवणे हा संदेश विशेषतः देण्यात आलेला आहे. महत्त्वाचे रस्ते जे आहेत सर्व ठिकाणी जरी नववर्षाचं आगमनासाठी लोक रस्त्यावर येतात तरी काही महत्त्वाच्या ठिकाणी जास्तीत जास्त लोक बाहेर येतात असा आमचा अनुभव आहे गेल्या काही वर्षांमधला. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे चांदणी चौक, त्याच्या खालोखाल FC रोड, MG रोड आणि नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क. FC रोड, MG रोड आणि नॉर्थ मेन कोरेगाव पार्कला काही ठराविक वेळेनंतर रात्री ट्रॅफिकचं प्रमाण जास्त होतं, त्यामुळे पायी चालणारे जे लोक आहेत त्यांना चालणं मुश्किल होऊन जातं आणि गाडी चालवणाऱ्यांना सुद्धा मुश्किल होऊन जातं. त्यासाठी मागच्या वर्षी आम्हाला परिस्थितीनुसार तो रोड बंद करून नो व्हेकल झोन करावा लागला होता. तो यावर्षी सुद्धा करण्याची शक्यता आहे आणि तो आम्ही करणार आहोत. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंगसह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंगसाठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने देण्यात येणारा श्रीमंत राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार एकल विद्यालय फाउंडेशनला देण्यात येणार आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीने सोसायटीचे पहिले अध्यक्ष राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या सन्मानार्थ पहिला श्रीमंत राजश्री शाहू छत्रपती पुरस्कार एकल विद्यालय फाउंडेशनला देण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत अध्यक्ष डॉक्टर अजित पटवर्धन यांनी दिली. फर्ग्युसन महाविद्यालयात दिनांक 2 जानेवारी 2016 रोजी सकाळी 11 वाजता राज्यपाल श्री विद्यासागर राव यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. एकल विद्यालय फाउंडेशनला हा पुरस्कार देण्यात येईल. 1 लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. फाउंडेशनच्या वतीनं अध्यक्ष बजरंग बगरा पुरस्कार स्वीकारणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री शाहू छत्रपती भूषवणार आहेत. पत्रकार परिषदेला नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर अजित पटवर्धन, उपाध्यक्ष विकास काकतकर, उद्योगपती डॉक्टर अभय फिरोदिया, सामाजिक कार्यकर्ते भिकुजी इदाते, कार्यवाह आनंद भिडे आदी उपस्थित होते. पुरस्कार द्यावा, कोणत्या विषयांच्या संबंधात पुरस्कार द्यावा असे चर्चा होऊन 3 गोष्टी नक्की ठरल्या होत्या. एक म्हणजे शिक्षण, दुसरं विज्ञान. हा जो पहिला पुरस्कार आहे, पहिला श्रीमंत राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार, हा आदिवासी क्षेत्रामध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये शैक्षणिक काम करणाऱ्या एकल विद्यालय फाउंडेशनला दिला गेलेला आहे, घोषित केलेला आहे. एकल विद्यालय फाउंडेशन याच्या वतीने हा जो प्रत्यक्ष पुरस्कार आहे त्याचे अध्यक्ष बजरंग बगरा हे स्वीकारतील. पण थोडं याचा जर आपण माहिती घेतली, एकल विद्यालय म्हणजे एक शिक्षकी शाळा थोडक्यात आपला. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.